नमस्कार सगळ्याला, शुभ सकाळ. तर झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे काय? तर आमचं तर अजून आंघोळ पण नाही त्या. तर सकाळ सकाळ म्हणताल तोंड दाखवते तर तोंड दाखवत नाही बरं का, म्हणजे तुम्ही काय मला म्हणत नाही पण मी म्हणते या. तर काय इथं आपली भांडी बिंडी काही तर सगळी झाली ती घासायची. हे इथं आता ती हांड ती रतायचं हांडा आहे, ही दोन्ही पण हांडा त्यांचंच आहेत. घागर फक्त तेवढी आपली आहे. तर रात्री पाणी नव्हतं म्हणून आणले होते. तर अजून काय पाणी बिणी काय सुटलं नाही. काही आपलं ह्यांना झोप लागत नाही, पाटापासूनच उठवलंय मला, हाय ना. काय करायचं 5लाच उठवत असते तर मला. मग माझं 5 वाजल्यापासून एवढी भांडी बिंडी घासली, शेण आणलं हुडकून. तर शेण पण आपल्याला थोडंच गावलं तर तिथं. तर आता परत मग मी काय केलं, 2-4 पाट्या इथं मुरम टाकला, तिथला काढला, तिथला ते खडा दिसते का, आणि तिथला काढला इथं टाकला. चुलीला म्हणलं लयच खडा होतो या, तर चूल करायची होती पण आता आपल्याला काही टाइम नाही चूल करायला. आणि त्याचं असं तेवढं सगळं म्हणजे तितका होता खडा. तर असं इथभर भरून घेतला. सकाळ सकाळ पोट दुखायला लागलं बघा माझं, पाट्या उचलून उचलून. आणि परत दष्टा 2-4 पाट्या टाकले. तर आपली शिल्लक राहिलेली आहे ती वरनं हे करायला आणलेली त्याला बघा, तिथली दष्ट राहिली. तर दादाराव झोपले तर या रात्तायचं कुटुंब सगळं झोपलंय. रात्ताय सकट आपल्याला झोप काय लागत नाही. हो दिसलं. आणि आमच्यात रात्री लाईट नव्हती, केबलला काहीतरी झालं, मग सगळंच लाईट बी गेली, काय फॅन बिन सगळं बंद त्याच्यामुळं. तर म्हणलं दाखव शुभ सकाळ सगळ्याला. तर आपली मेथी बिती अशी आली आहे, कशी काय आली नाद खोळत. आता पुढच्या अजून 8-10 दिवसात बकरी बरं खायला येते, हाय का नाही वा. तर मी हिडू सकाळ सकाळ का चालू केलाय माहिती आहे का तुम्हाला कारण? तर फक्त मला तुमचा आशीर्वाद पाहिजे, फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. कारण काही आज 1 नंबर भारीतल्या कामाला चालले ते बघा कुठंतरी. तर काम झाल्यावर नेमकं नक्की सांगणार आहे. फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. म्हणजे तुम्ही आशीर्वाद दिला म्हणजे आम्ही जरा थोडंसं, आणि तुमच्या आशीर्वादामुळं तर पुढं चाललो या. तर अजून एकदा आशीर्वाद द्या आणि अशीच तुमची प्रगती होऊ म्हणाव असं फक्त, हाय का नाही. तर खरंच म्हणजे काय सकाळ सकाळ बोलून काय नाही, इतका हसरा चेहरा माझा इतकाही, कारण का आज आनंद झालाय. आणि तेवढं एक काम फत्ते व्हावं, सगळं तर झालं या. फक्त आता एका गोष्टीसाठी राहिल्या, तर त्यासाठी मी हिडू चालू केलाय सकाळ सकाळ. तर आता म्हणलं सारगून ती काढून घर बिर धुती. आता घरच एकच आहे आपल्याला, पण ती धुती, इथला वाटा धुती थोडासा. तर येते पाणी ती. आता काय अजून 7 वाजले नाही, ते 6:30 वाजले ते. तर आज लयच उन्हाचा तडका दिसतोय बघा. तर काही असलं ऊन पडलंय त्याच्यामुळं. तर हाय कालचं ड्रम ते भरलेलं त्याने धुती ती. दादूरावला उठवते आपल्या, आणि सगळ्याला बघायची होती की तुळस लाव म्हणते ते मला ताई. तर का तुळस आहे पण वाळून गेली आहे का, पहिलीच आधीचीच आहे तुळस. तर मी त्याला पाणी घालणार आहे म्हणजे जरा थोडीशी हिरवी दिसल. एक तर मला लई तुळशी जाणार आहे, पण मला आष्टीला आधी मी लावली होती. आणि परत जी तिथं राख यायची होती, आणि राखाने आमच्या तुळसच काढली की. पण ती देव म्हणला असेल तुला लयच दात आहे तुला तुळशीचा, तर तुळसच असावं. तर इथंच ना माझी पहिली, म्हणजे ह्या जाग्यात पहिलीच आहे इथं तुळस. तर हाय. तर चला मला फक्त आशीर्वाद द्या त्यांना बरं का, ते चांगल्या कामाला चालले ते.
तर किती घर ती धुवून आता करायचं फक्त स्वयंपाक. तर ही खावड्याला याच आहे, सकाळ सकाळ गडबडत असते कामाची, तर काय करायचं. तर दाखवून तुम्हाला घर बिर धुतलेली सारवून काढले. काही असं आपण सारवून काढलाय. शेणच पुरलं नाही तर काय करा. आणि तुम्हाला तर ते म्हणलं होतं तर तिथं बी मी हे केलंय हे असं. तर सगळ्याला लय आवडतं पटंगण. तर आता मी ते चूल ती पेटवणार आहे. आणि आज काय आपल्यापाशी एरबळ मोबाईल नाही. कपडे बिपडे धुवायची वेची झाली निवांत, सगळं ओके मध्ये असं. इथं कालच्या शेंगा आपल्या वाळवून किती व्हायच्या आता एवढ्याच्या तेवढेच. तर का घर बिर धुवून आहे का तिथं पोरानं कपडे टाकली ती. तर फक्त राहिले त्याचा भांडी घासायची काय धुवायची लावायची. तर काल आपण माळवती आणलं पिशवी नाही का. आंबळ बिंबळ जरा थोडस आंबरस बिंबरस करणार आहे. काय ताट काय हा सगळं आंघोळ बिंघोळ करून ओके. आता तेवढीच फक्त भांडी राहिल्याची लावायची. हे लागलं तर जेवायला, जेवण करा रात्रीच आहे कालवण ते सगळं भात ती. आता जरा तुमच्या कमेंट सारखं का मला रात्री कमेंट आली तशी ताईची की जरा 5 पुरी जेवायला ते घाल. तर म्हणलं आज शुक्रवार पण आहे आणि घालावी. कसं की तुमचं मोठ्या माणसाचं जरा ऐकलं म्हणजे आपल्याला काय मित्र अजून आज्ञानच म्हणा थोडं घडीभर. गरम करा की थांबा गरम करू द्या. त्याच्यामुळं मग म्हणलं ते तुळस आहे त्याला बी आपलं हे करावं, पाणी घालावं. तुमचं ऐकलं म्हणजे मला जर थोडासा फरक पडला तर पडला, बरं झालं. म्हणजे मेन माणूस घरातलं नीट असलं का नाही सगळं नीट असतंय बघा. मग ते तसं असते ते त्याच्यामुळं मन बी लागत नाही कशावर, चित पण लागत नाही कशावर काहीच नाही. तर म्हणलं आज धरावाच उपास पण धरावा आणि 5 पुरी जेवाय पण घालावा. थोडासा आता हे आंबट आहे तर हे पिशवी. तर आता तुम्हाला हे केल्यावर का पिशवी तसं झालंय बंद. काल आणलेलं आहे थोडस माळवं म्हणजे वांगी, कांदा, लसूण आणि कोथिंबीर एवढंच आणलं होतं काल येताना. तर रात ना ही ताईला रिंगा घेतल्या त्या बघा नाही का काल. किती नाही लय लय नाही 400 रुपये. तर मला म्हणल्या राहू दे तू कावा घ्यायची या. मग त्यांना एक घेतला जोड आणि ताटाला एक घेतला जोड. मला म्हणल्या आता ती गावाला गेली तर तू मोड घडे. तर कशी दिसत ती पण सांगा बरं का मला. ही पण वर बी चांदी झाली खाली चांदी झाली. तर बघू नशिबात असलं तर कधीतरी सोन्याचं मिळेल. आता तर चांदी तर मिळायला लागली आहे हाय का नाही. आणलं का घे जेवण करून. आता तो काय बिस्किट पुडा खाल्लाय ते दादाला ते जेवायला ते घातलं. माशी करू नको की तर माशी खातात झाली ते बिस्किट खाल्लेलं. तिकडं बाहेर जाऊन काय खायचं पडणार ना. कॉक बंद आहे, कॉक बंद आहे, ते कॉक बंद करा आधी. आलं भाऊजी क्या करू हा का भाऊजी काय म्हणते पोटा पाण्याचं काढी इकडं वाढत जावा. लय भीती वाटते त्यात पाणी गेले आता गॅस धरताना. एखादा पेटवायची जाऊ द्या असं द्या. गॅस ते दुसला त्याच्यामुळं. तर भाऊजी आज कामच होईल ना पत्ते. तर रात्तायची भाऊजीची आपल्यावर लय कृपा आहे बरं का त्याच्यामुळं. तर तेवढं सकाळी बोललेलं तेवढं म्हणजे मी सकाळी सकाळी विचारलं तुम्हाला तेवढा आशीर्वाद तेवढा नक्की द्या. असू दे. काय असतंय रे तुझं इकडं एकाला पेटवायची गॅस कमी करा. त्यात आता ते वाढू सर तसंच होणार गॅस चालणार. तर ते करते कालवण गरम त्यांना दाखवलं असतं पण त्यांनी शर्ट घातला नाही त्याच्यामुळं.
तर चला तर चला आता बाय. आणि तेवढं लक्षात ठेवा. कमेंट मध्ये मला सांगा.